2017 मध्ये अमेरिकेतल्या फ्लोरिडामधल्या पनामा सिटी बीचवर सर्वजण नेहमीप्रमाणे मजा करत होते. पण अचानक एकाच कुटुंबातली 2 मुलं समुद्रातल्या डेंजरस रिप करंटमध्ये अडकली. रिप करंट म्हणजे समुद्राच्या आत खेचून नेणारा एक खूप वेगवान पाण्याचा प्रवाह. काही क्षणातच ती मुलं किनाऱ्यापासून खूप दूर गेली. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची आई रॉबर्टा उस्रे पाण्यात उतरली. मग वडील सुद्धा गेले आणि त्यानंतर इतर नातेवाईकही मदतीसाठी समुद्रात उतरले. पण परिस्थिती इतकी भयानक झाली की बघता बघता संपूर्ण कुटुंबातले तब्बल 9 लोक समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये अडकून मृत्यूची झुंज देत होते. किनाऱ्यावर उभ्या लोकांना सुरुवातीला नेमकं काय घडतं हे समजलंच नाही. मग मदतीसाठी ओरडण्याचे आवाज वाढू लागल्यानंतर लोक धावत समुद्रकिनाऱ्याकडे आले. प्रॉब्लेम असा होता की लाटा इतक्या धोकादायक होत्या की थेट समुद्रात उतरणं म्हणजे स्वतःचाही जीव धोक्यात घालणं होतं. अनेकांना पोहता सुद्धा येत नव्हतं, पण त्यांनी हार मानली नाही. एका व्यक्तीने दुसऱ्याचा हात पकडला, दुसऱ्याने तिसऱ्याचा आणि तिसऱ्याने चौथ्याचा आणि बघता बघता जवळपास 70 ते 80 लोकांची एक मोठी ह्युमन चेन तयार झाली. हे लोक अक्षरशः समुद्राच्या आतपर्यंत गेले आणि प्रचंड लाटांशी झुंज देत त्या कुटुंबापर्यंत पोहोचले. जवळपास 1 तास चाललेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर त्या कुटुंबातल्या प्रत्येक मेंबरला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी तिथे कोणतीच प्रोफेशनल रेस्क्यू टीम नव्हती, फक्त सामान्य माणसं होती. पण संकटाच्या वेळी त्यांनी दाखवलेली एकजूट आणि माणुसकी इतकी मोठी होती की त्यांनी 9 लोकांना मृत्यूच्या दारातून परत आणलं आणि संपूर्ण जगाला माणुसकीचा खरा अर्थ शिकवला. ही थ्रिलिंग घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक माहितीसाठी फॉलो करायला गावबत्ती.